नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? ठीक ना? तर माझ्या माय लेकी युट्यूब चॅनल मध्ये रंजना रेसिपी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज अशी चमचमीत आणि बेसन पीठ पेरून आपण शिमला मिरचीची रेसिपी बनवणार आहोत. तर त्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास बेल आयकॉन बटनवर क्लिक करा आणि मला कमेंट मध्ये सांगा माझी रेसिपी तुम्हाला आवडती का म्हणून. मी 2 शिमला मिरच्या अशा कापून घेतल्या आहे. अशा पद्धतीच्या तुम्हाला लहान मोठ्या कशा पाहिजे नसतात त्या कापून घ्या. मी अशा कापून घेतल्या आहे छोट्या छोट्या. आणि त्याच्यासाठी अर्धी वाटी बेसन घेतलं आहे. ही रेसिपी एकदम सोपी आहे, 10-15 मिनिटात होणारी. अर्धा चमचा मोहरी, आणि अर्धा चमचा कमी जिरे टाकूया. जिरे मोहरी चांगली तडतडली, जिरे मोहरी चांगली तडतडून द्यायची, कारण का मोहरी फुटली पाहिजे अशी चांगली तडतडली पाहिजे, म्हणजे फोडणीला चांगला वास येतो. आणि ही रेसिपी एकदम छान आहे, एकदम सोपी आहे. काही जास्त मसाले लागत नाही, काय नाही, घरातल्या मसाल्यामध्येच होते ती. आपली फोडणी तडतडली आहे. मी याच्यात थोडासा चिमूटभर हिंग टाकते. हिंग टाकला, त्याला चांगला हलवून घेऊया. तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवून बघा, खूप छान लागते. ज्वारीच्या भाकरी बरोबर आणि चपाती बरोबर पण छान लागते. मी याच्यात टाकते अर्धा चमचा लाल तिखट टाकते. हळद टाकते अर्धा चमचा. तर याच्यात लसूण अद्रकची थोडी पेस्ट केली होती मी, ती टाकते. आता याला चांगलं हलवून घेऊया. गॅस थोडा स्लो ठेवूया. चांगलं मस्त हलवून घेऊया खरपूस भाजीपर्यंत. मसाले चांगले भाजले पाहिजेत. आता त्याच्यात मी थोडीशी धना पावडर टाकते, थोडीशी जिरा पावडर टाकते. ते पण त्याच्यात मिक्स करून घेऊया. चांगले मसाले मिक्स करायचे आणि चांगले परतून द्यायचे तेलामध्ये, मग छान वास येतो भाजीचा. आता आपण याच्यात हे कापलेली शिमला मिरची टाकू. ही पण अशी परतून घेऊया. ती चांगली तेलात परतून घेतली की शिमला मिरचीला वास चांगला येतो. तुम्ही मीठ टाकते याच्यात. मीठ पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया. पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यात पाणी बिनी काही टाकायचं नाही. अशीच वाफेवर थोड्या वेळ झाकण ठेवून अशीच वाफेवर हिला शिजून द्यायची. बघा, मी सगळं मिक्स करून झालंय. छान पैकी मसाले मिरचीला बसले, छान मिक्स करून झाले. मी आता याच्यावर एक प्लेट झाकण ठेवणार आहे. अशी खोलगट प्लेट ठेवायची, म्हणजे त्याच्यात आपल्याला पाणी सोडता येतं, पाणी ठेवता येतं याच्यावर. तर मी याच्यात पाणी टाकते. बघा, त्याच्यावर मी पाणी ठेवलं, म्हणजे पाण्याने काय होतं, आपण जी मिरची आपली शिजत असते ना भाजी, कोणती भाजी असो, सुकी भाजी करायची असली ना,
तर हमेशा आपली ती सुकी भाजी बिगर पाण्याची शिजवायची असली ना तुम्हाला, कोबीची म्हणा, फ्लावरची म्हणा, कोणती पण, तर त्याच्यावर ताटात पाणी ठेवायचं, म्हणजे ती खाली भाजी लागत नाही. वरती पाणी असल्यावर पाण्यामुळे तिला ओलावा लागतो आणि ती भाजी खाली डागत नाही, आपली व्यवस्थित शिजते. आता 5 मिनिटं हिला असं शिजून देऊया. हिला दुसऱ्या गॅसवर ठेवते. आपली भाजी शिजतीये, तोपर्यंत मी तुम्हाला हे पीठ भाजून घ्यायचं आपलं. मी याच्यावर माझा तवा ठेवते आणि आपल्याला हे पीठ याच्यात भाजून घ्यायचं आहे. मस्त खरपूस लाल रंगाचं होईपर्यंत हे पीठ भाजून घेऊया. तवा चांगला तापून देते, कारण का तो ओला होता, म्हणून त्याला सुकं होऊ देते. आपली भाजी शिजेपर्यंत आता मी याच्यात तेल टाकते, थोडंसंच टाकते, 1 चमचा भर तेल टाकते. त्याच्यात मी हे पीठ चांगलं भाजून घेते. कमी गॅसवर भाजायचं, कारण की फुल गॅस करताना तर ते पीठ लागणार. आपलं पीठ मस्त भाजलंय सोनेरी रंगावर, पण आता गॅस बंद करते. असं खरपूस पीठ भाजलं ना चव लागते, कारण का त्याला आपण असं वरतून पीठ टाकतो ना, मिरची आपली शिजलेली असते, मग कच्चं पीठ टाकलं तर शिजत नाही चांगलं. म्हणजे असं भाजून टाकलं ना तर खूप छान लागतं वरतून, आणि भाजी पण पटकन होते. बघूया आपण शिजली का काय. बघा, अजिबात आपली मिरची डागली नाही. हे बघा ती तरी सुटली आहे, किती छान शिजली आहे. आपल्याला तसं वाटलं ना काही तर दाबून पाहायचं. शिजली, मस्त शिजली आहे, एकदम मऊ सूत शिजली. आता आपण याच्यावर आपण भाजून घेतलेलं बेसन पीठ टाकूया. आणि बेसन पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिरचीला लागलं पाहिजे, चांगलं मिक्स झालं पाहिजे असं बेसन पीठ. कशी वाटली मिरची? बेसन पीठ पेरून शिमला मिरचीची चमचमीत अशी भाजी किती छान झाली. आणि वेळ नाही लागत, बेसन पीठ भाजलं ना तर ते बेसन पीठ मिरचीत टाकल्यावर जास्त परतायला वेळ नाही लागत, कारण का ते भाजलेलं असतं. आपण मला थोडं मीठ कमी वाटतंय तर मी थोडं मीठ टाकते, थोडस मीठ टाकते. आपली शिमला मिरची तयार झाली बघा. त्याच्यावर टाकूया थोडीशी कोथिंबीर. बघा कशी वाटली साधी आणि सोपी रेसिपी, चटकन आणि एकदम चविष्ट आणि एकदम सोपी रेसिपी. बनवायला पण सोपी आणि खायला पण चवदार. ज्वारीच्या भाकरी संगती, चपाती संगती, डाळ भाता संगती, तोंडी लावायला कशा संगती पण ही भाजी खाऊ शकता. आणि एकदम पटकन झटकन आणि साधी आणि सोपी रेसिपी. शिमला मिरचीची बेसन पीठ पेरून केलेली भाजी.
चटणी म्हणू शकता, भाजी म्हणू शकता. खूप छान लागते चवीला आणि खूप सुंदर लागते. आणि बनवायला तर काहीच वेळ लागत नाही तिला, काही जास्त साहित्य पण लागत नाही, काहीच नाही. तर बनवून बघा, मला कमेंट मध्ये. पण बनवतोय ज्वारीची भाकरी. तुम्ही बघा, त्या अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं. आणि एक सिक्रेट म्हणजे ज्वारीची भाकरी करताना, ज्वारीच्या भाकरीत मळताना थोडं पीठ टाकायचं, मीठ टाकायचं, थोडस चिमूटभर मीठ टाकायचं. म्हणजे ज्वारीची भाकरी एकदम चविष्ट आणि छान लागते, खायला चवदार लागते. बघा, बघा मी आता तव्यावर टाकते. बघा, आपण आता हिला पाणी लावून घेऊया. ती गरम असते, लवकर टाकल्याबरोबर पाणी लावावं लागतं, कारण ते गरम होते, मग हाताला चटके बसते, पाणी नीट लागत नाही. त्यामुळं तव्यावर टाकलं आणि बनवते. दोन भाकरी बनवून घेऊया. बघा, ते छान अशी भाकर झाली आपली. तर दुसरी पण बनवून घेते. ज्वारीची भाकरी आणि शिमला मिरचीची भाजी खूप छान लागते, खूप चविष्ट लागते. अशा हिरव्या भाजीपाला खाल्ला ना तर खूप चांगला असतो शरीराला. आपण चिकन मटन तर कायमच खातोय, आणि भाजीपाला पण कधी कधी खाल्ला पाहिजे. मैत्रिणींनो, गॅसवर भाकरी फुगायच्या नादात भाजू नका कधी. कारण का गॅसचा वास आपल्या अन्नाला लागतो, भाकरीला लागतो, आणि तेच आपण खातो, ते चांगलं नसतं शरीरासाठी. तेव्हा कधी पण तव्यावरतीच भाकर भाजा. तव्यावरती भाकर भाजून खाल्ली ना तुम्ही तर खूप छानही लागते आणि चांगली असते. ज्वारीची भाकर आपल्या शरीरासाठी चांगली असते. त्यामुळे तव्यावरतीच भाकर भाजा. तवा काढून गॅसवर भाकर भाजू नका. आपल्याला माहित नाही गॅस कशाचा बनला आहे, आणि तो वास सगळा त्या भाकरीला लागतो, अन्नाला लागतो, आणि तेच आपण खातो. त्यामुळे कृपा करून गॅसवर भाकरी भाजू नका. ज्वारीची भाकरी आपली तयार आहे. आता मी दुसरी पण टाकते. पाणी लावून घेते. पाणी लावून घेतले, 2 मिनिटं राहून देऊया तिला. गॅस थोडा मोठा करून तिला आपण उलटून घेऊया. बघा कशी वाटली तुम्हाला ज्वारीची भाकरी आणि आपली गरम गरम अशी चटणी, शिमला मिरचीची चटणी आणि ज्वारीची भाकरी. ज्वारीची भाकरी आणि शिमला मिरचीची भाजी, बेसन पीठ पेरून. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंट मध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.
जेवायला. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? ज्वारीच्या भाकरी आणि शिमला मिरचीची बेसन पीठ पेरून केलेली भाजी, चटणी पण म्हणू शकता आणि भाजी पण म्हणू शकता. एकदम सुंदर आणि चवीला छान अशी खूप चविष्ट लागते. एकदा करून पहा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.